औरंगाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या गौरीबाबाच्या यात्रेच्या निमित्ताने अतिशय शांततेच्या आणि निवांतपणे दिवसभरातले कार्यक्रम पार पडलेले आहेत आणि या ठिकाणी तमाशाच्या कार्यक्रमासाठी भरपूर प्रमाणामध्ये महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वच जण उपस्थित आहेत। या ठिकाणी तरुण मंडळाला यात्रा कमिटीच्या वतीने विनंती राहील की आपण जर आपल्याला तमाशा बघायचा असेल तर आपण मोटरसायकलला किक मारून दुसऱ्या गावात जाऊन तमाशा बघू शकतो, पण आपल्या बायका असतील, मुले असतील, आई असतील, बहिणी असतील, यांना दुसऱ्या गावात जाऊन तमाशा बघायचं म्हटलं तर शक्य होत नाही। आणि त्या महिला मंडळ आपल्या गावची यात्रा असेल तर सगळंच महिला मंडळ मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असतं। त्यामुळे तरुण मंडळाला एक विनंती राहील की बाबांनो, कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ करायची नाहीये आणि ज्यांना गडबड गोंधळ करायची असेल त्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे। हनुमान मंदिराच्या समोरच एक कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। तर कॅमेऱ्याची व्यवस्था करताना यात्रा कमिटीची ज्यावेळेस मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये यात्रा कमिटीचं ठरलं की कॅमेऱ्यामध्ये ज्यांचे फोटो येतील त्यांनी फक्त आमच्या तमाशाचे पैसे भरून द्यायचे आणि बिनधास्त राहणे करायचे। या गोष्टीला आमचा कोणताही विरोध राहणार नाही। त्यामुळे आम्ही मारुती मंदिराच्या समोरच कॅमेरा लावलेले आहे। त्यामुळे तरुण मंडळाला एक विनंती राहील, कोणीही गडबड गोंधळ न करता अतिशय शांतपणे हा कार्यक्रम कसा पार पडेल याच्यासाठी प्रत्येकाने यात्रा कमिटीला सहकार्य करायचे एवढीच विनंती। कॅमेरा मारुती मंदिराच्या समोरच लावलेला आहे आणि जेवढे तमाशाला माणसं बसतात तेवढे ते कॅमेरामध्ये कॅच होतात। यांनी त्याचा लिलाव घेतलेला आहे। त्या संकलनाला विनंती राहील त्यांनी या ठिकाणी येऊन आपला मानाचा नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करायची। मी बोलतो, मी पैसे नाही दिले। पाऊस 1 रुपया टावर हे राहून दे हे हात काढ। नाही एकाने ठेवली रक्षण चालन काय अडचण, कारण त्यांनी पैसे दिलेले होते, मी काय त्या पैशात नव्हते त्यामुळे मी तुम्हाला पैसे दिले नाही। ठेवले ना नाही तर तू बोललो चालते, काय अडचण नाही, तोच नारळ हे करणार। या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच पांडुशेठ गावडे यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम होतो। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवा। आणि चला, सर्व या ठिकाणी एक आपली परंपरा आहे, जे मंडळ नारळ फोडायला घेतात ते आपल्या तमाशाची पण व्यवस्था बघतो। त्यामुळं दूध संकलन केंद्रावाल्याला विनंती राहील त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमात आणि त्यांची व्यवस्था आपण केलेली, कॅमेरा लावलेला आहे, त्यामुळे काही गरज नाहीये। तरी तमाशा मंडळाला विनंती राहील त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची। चला, धन्यवाद। झालेला आहे सुरुवात होईल। हॅलो,